हॅलो, दीपालीज केक पार्ट अँड रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज असं मुलांसाठी खास म्हणजे कोबीचे धपाटे, कारण काही मुलं काय करतात भाजी खात नाही, तर तुम्ही असे धपाटे तर करून दिलेत तर मुलं आवडीने नक्कीच खातील। तर मी अद्रक, लसूण आणि मिरची जसं आपल्या आवडीनुसार तिखट घेऊ शकता आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे। हे मिश्रण वाटायचं आहे जाडसर असं ओबडधोबड, आणि ज्वारीचं पीठ, चण्याच्या डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ असे 3 पीठं मिक्स करून घेतलेले आहेत मी। तुम्ही अजून तांदळाचं पीठ पण घालू शकता। तर बघू शकता हळद घेतलेली आहे आणि जे वाटलेलं जे आपलं मिरचीचं वाटण आहे ते घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, आपल्या आवडीनुसार मिश्रण। आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर कोबी धुवून ऑलरेडी मी कापून घेतलेला, चिरून घेतलेला आणि त्याचं स्वच्छ धुवून आपण पिठामध्ये मिक्स करायचं। हे सगळं पीठ जे आहे मिश्रण पूर्ण एकत्र करायचं हाताने, जेणेकरून सगळा कोबी आहे तो पिठामध्ये मिक्स होईल। हळद, मसाले जे आहेत ते सगळेच पिठाला छान लागून जातील। आणि वरून आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पातळच मळायचं आहे, म्हणजे धपाटे याचे खूप सुंदर होतात, खुसखुशीत टेस्टी होतात। तर बघू शकताय पीठ तुम्ही एकदम पातळ असं पीठ मळलेलं आहे। तर तासभरासाठी आपण हे पीठ रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे। आणि रुमाल घेतलेला आहे, रुमालावर पाणी शिंपडायचं आहे। तर मी गोळा बघू शकताय की हातावरती किती पातळ असं पीठ मळलेलं आहे। तर हा पाणी घेऊन छान असं हे धपाटा आहे तो थापायचा आहे रुमालावरती। पाणी घेतल्यामुळे काय होतं तो धपाटा हाताला चिटकत नाही। तर असा पातळ असा धपाटा हा आपण जेवढा पातळ आपल्याला शक्य होईल तेवढा हा पातळ करून घ्यायचा आहे। आणि छान असा बघू शकताय तर तव्यावर टाकायचा आहे आणि असं पटकन पडत नाही, तर थोडंसं पाणी शिंपडायचं वरून रुमालाला, तो पटकन निघतो। वरून पाणी लावायचं आहे आणि बोटं उठवायचे आहेत। 1 चमचा तेल साईडनं सोडून द्यायचं आहे, वर झाकण लावायचं आहे, मग छान असा तो सुटतो घालून। आणि बघू शकताय तर पलटी करून परत एकदा तेल सोडून द्यायचं आहे 1 चमचाभर। तर असं छान असं दोन्ही साईडने तेल टाकून मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। ह्याला कोणतीही भाजीची गरज लागत नाही, असं पण मुलं आरामात खाऊ शकतात। तर दुसरा पण बघू शकताय मी करून घेतलेला आहे, छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। आणि तुम्ही जे वाटाण्याची उसळ दहीसोबत खाऊ शकता, नुसतंही मुलं खातात। मुलं तर काय करतात, कोबीची भाजी खायला नखरे करतात, आपण हे असे पिठामध्ये मिक्स करून दिलं तर ते आरामात खातात। तर बघू शकताय मस्त असं झालेलं आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर मला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा माझा व्हिडिओ।